10वी-12वी पदवीनंतर पुढे काय? वैद्यकीय क्षेत्रात हवंय उज्ज्वल भविष्य आणि 100% रोजगार. मग निवडा केपी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट. प्रगत तंत्रज्ञान, दर्जेदार शिक्षण आणि कौशल्यपूर्ण प्रशिक्षण एकाच ठिकाणी. हो, आम्ही घेतो तुमच्या कौशल्य विकासाची जबाबदारी आणि हे आमचे विद्यार्थी सरकारी, खासगी हॉस्पिटल आणि नामांकित लॅबमध्ये कार्यरत. आजच प्रवेश घ्या. केपी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट. शिक्षण, कौशल्य आणि रोजगारांचं विश्वसनीय. नमस्कार, मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. तालुक्यातील घेरडी येथे कौटुंबिक वादाच्या पार्श्वभूमीवर एका विवाहितेने आपल्या 2 चिमुकल्या मुलांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची अत्यंत दुर्दैवी घटना बुधवारी रात्री घडली आहे. या घटनेत वैष्णवी आशिष यमगर, तेजश्री आशिष यमगर आणि रुद्राक्ष आशिष यमगर यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे घेरडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. बुधवारी रात्री कुटुंबीय जेवणासाठी बसले असताना वैष्णवी यांनी दोन्ही मुलांना झोपवते असे सांगून घराबाहेर नेले. बराच वेळ होऊनही त्या परत न आल्याने कुटुंबियांनी शोधाशोध सुरू केली. त्यावेळी विहिरीत वैष्णवी यांचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसून आला. त्यानंतर मध्यरात्री दोन्ही चिमुकल्यांचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आले. मृत वैष्णवीचे वडील बाळू बाबूराव थोरबोले यांनी याबाबत खबर दिली असून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.